नमस्कार, स्वागत आहे तुमचं आईची माया चॅनलमध्ये। प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या मुलाने यशस्वी व्हावं, खूप यश मिळवावं, खूप चांगलं त्याचं सगळीकडे कौतुक व्हावं, नाव व्हावं। पण जेव्हा मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटत असेल तेव्हा लहानपणापासूनच आपण त्याला काही शिस्त ही लावणं गरजेचं आहे। आता शिस्त म्हणजे काही खूप कठोर शिक्षा किंवा खूप सिरियस राहणं, गंभीर राहणं आणि खूप कठीण आहे असं नाही। शिस्त म्हणजे नियमांचे पालन करणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि विशिष्ट पद्धतीने वागणे, जे मानसशास्त्राच्या दृष्टीने व्यक्तीच्या वर्तनावर आणि त्याच्या विकासावर सकारात्मक परिणाम करते। मुलांना कोणकोणत्या शिस्त लावायच्या आहेत त्याच्यातलं पहिलं म्हणजे अभिवादन करणे। मुलांना लहानपणापासून सवय लावायची आहे उठल्यावर गुड मॉर्निंग म्हणणे, अनोळखी कोणी भेटलं, सकाळी टीचरला, शाळेमध्ये गुड मॉर्निंग म्हणायचं आहे, कॉलनीतलं, सोसायटीतलं कोणी भेटलं तुम्हाला तर त्यांना गुड मॉर्निंग म्हणायचं, नमस्कार म्हणायचं किंवा बाय करायचं, चुकलं असेल तर सॉरी म्हणायचं, कोणी काही दिलं तर थँक्यू म्हणायचं, कोणी मदत केली तर थँक्यू म्हणायचे। हे जे पोलाइट वर्ड्स असतात हे लहानपणापासून मुलांना शिकवायचे आहे। मुलांना शिकवायचे आहे म्हणजे जसं धडा शिकवला जातो अशा प्रकारे नाही, तुम्ही स्वतः ते त्यांच्याशी वापरायचे आहे, मुलांसोबत ते शब्द बोलायचे आहेत। मुलांनी तुम्हाला काही मदत केली तर तुम्ही त्यांना थँक्यू म्हणायचं आहे, त्यांनी थँक्यू म्हटलं तर त्याच्यानंतर तुम्ही त्यांना वेलकम म्हणायचं आहे। तर लहानपणापासून एक प्रेमळ वागणूक देण्याची, एक पोलाइट वर्ड्स जे आहे ते वापरण्याची सवय मुलांना झाली पाहिजे। तर नेमकं केव्हा थँक्यू म्हणायचं आहे, केव्हा एक्सक्यूज मी म्हणायचं आहे, समोर आलेल्या व्यक्तीला गुड मॉर्निंग म्हणणे, गुड आफ्टरनून म्हणणे, रात्री झोपण्याच्या आधी गुड नाईट म्हणणे, या सवयी ज्या आहे लहानपणापासून मुलांना लावायच्या आहे। म्हणजे जेव्हा ते चार लोकांमध्ये जातात तेव्हा त्यांना अभिवादन करायची जी सवय असते त्यांच्यामुळे त्यांची जी पर्सनॅलिटी आहे ती आकर्षक वाटून येते। आता दुसरी शिस्त मुलांना लहानपणापासून ही लावायची आहे की स्वतःच्या सामानांची, स्वतःच्या वस्तूंची जबाबदारी घेणे। मग जेव्हा मुलं अगदी लहान असतात, घरात खेळणी खेळत असतात, तेव्हापासून खेळून झालं की आपली खेळणी आवरून एका बॉक्समध्ये भरून ठेवायची, त्यांना सवय लावायची। आपण स्वतः त्यांना मदत करायची आहे, त्यांना शिकवायचं आहे की आता खेळून झालं ना, चला आपण सगळे खेळणी बॉक्समध्ये भरून ठेवू, असं म्हणून त्यांना आपल्या वस्तू आवरून ठेवायची सवय लावायची। मग हळूहळू ते मोठे झाले, शाळेत जायला लागले की आपले कपडे, युनिफॉर्म जे आहे ते व्यवस्थित, आपली बॅग, रबर, पेन्सिल सगळं सांभाळून ठेवायचं आहे। काही मुलांना सवय असते की शाळेत रोज पेन्सिल हरवून येतात, रबर हरवून येतात, तर आपल्या वस्तू जबाबदारीने आपण शाळेतून निघायच्या आधी, ट्युशनमधून निघायच्या आधी सगळ्या घेतल्या आहे का, कंपोस्टमध्ये ठेवल्या आहे का, कंपोस्ट बॅगमध्ये ठेवली का, आपले सगळे वह्या पुस्तकं आपण बॅगमध्ये भरले आहेत का, हे मुलांना शिकवायचं आहे। पहिली दुसरीला गेल्यानंतर त्यांना स्वतःची बॅग, स्कूल बॅग जी आहे ती स्वतः भरायची सवय लावायची आहे। आज कोणते कोणते वह्या पुस्तकं न्यायचे आहे, टीचरने काय आणायला सांगितलं आहे, काय नाही आणायला सांगितलंय, हे सगळं त्यांना विचारपूस करून, त्यांना आठवण करून बॅग भरायला सांगायची आहे। नंतर स्वतःचा युनिफॉर्म जागेवर ठेवायचा, आपले कपडे स्वच्छ ठेवायचे। अजून थोडं मोठं झाल्यावर आपलं स्टडी टेबल नेहमी स्वच्छ ठेवायचा, आपली रूम स्वच्छ ठेवायची, आपले कपड्यांचं जे कपाट आहे ते व्यवस्थित रचून ठेवायचं, वह्या पुस्तकां व्यवस्थित रचून ठेवायचे। तर अशी स्वयंशिस्त जी आहे टापटीप राहण्यासाठी स्वतःच्या वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवण्याची मुलांना लहानपणापासूनच सवय लावायची आहे। तिसरी शिस्त मुलांना ही लावायची आहे की अन्न कधीही वाया जाऊ द्यायचे नाही, अन्न वाया गेले नाही पाहिजे, ही लहानपणापासून मुलांना सवय लावायची आहे। मूल जेवढं खात असेल त्याप्रमाणे आपण लहानपणापासून त्याला थोडं थोडं वाढायचं आहे। एकदा घ्या, दोनदा घ्या, तीनदा घ्या, पण एकदाच जास्तीचं वाढून घ्यायचं, नंतर टाकून द्यायचं उष्ट, हे सवय मुलांना नसली पाहिजे। मुलांना स्वतःच्या हाताने आपल्याला पाहिजे तेवढं वाढून घ्यायचं आणि वाढून घेतलेलं सगळं संपवायचं, ही सवय लागली पाहिजे। चौथी जी शिस्त मुलांना लावायची आहे ती म्हणजे नेहमी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, चुका लपवायच्या नाही। खरं बोलायचं आणि चुका लपवायच्या नाही। बऱ्याच वेळा चुकता आपण, मोठे माणसं सुद्धा चुकतो, लहान मुलं सुद्धा चुकतात, पण जेव्हा ते आपल्याजवळ आपली चूक कबूल करतात ना, त्यांना आपल्या आई वडिलांजवळ सुरक्षित वाटलं पाहिजे। आई वडील आपल्याला मारतील, रागवतील या भीतीने मुलांनी आपल्या चुका आपल्यापासून लपवल्या नाही पाहिजे। त्यांना नेहमी सांगायचं आहे, खरं बोल, मी तुला रागवणार नाही, मारणार नाही, आणि खरं बोलल्यानंतर आपण
केलेलं प्रॉमिस पाळायचं आहे, त्यांना मारायचं नाहीये, रागवायचं नाहीये. अशा प्रकारे खरं बोललं की आई मारत नाही, बाबा मारत नाही, हे जेव्हा त्यांना पटतं तेव्हा मुलं आपल्याशी नेहमी खरं बोलतात. ते खरं बोलले तर त्यांची चूक कशी सुधारता येईल हे त्यांना समजावून सांगायचं आहे. चुका प्रत्येकाकडून होता, आमच्याकडून पण होतात, पण ती चूक कशी सुधारायची आहे याच्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचं आहे. जेव्हा मुलांकडनं एखादी चूक होते तेव्हा ते घाबरलेले असता, मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले असता. अशा वेळेस आपण त्यांना अजून रागवून मारून कमकुवत न करता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि ती चूक कशी सुधारता येईल याच्यासाठी योग्य ते मार्गदर्शन त्यांना करायचं आहे. 5वी आणि खूप महत्वाची शिस्त म्हणजे घरामध्ये स्क्रीन टाइम फिक्स असला पाहिजे. तिथे लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांचा स्क्रीन टाइम फिक्स असला पाहिजे. बऱ्याच घरांमध्ये दिवसभर टीव्ही चालू राहतो, रिमोटसाठी भांडाभांडी चाललेली असते. तर नाही, दिवसामध्ये इतका वेळ टीव्ही बघायचा आहे, इतका वेळ मोबाईल बघायचा आहे आणि आपण तो मोठ्यांनी सुद्धा पाळायचा आहे. बऱ्याच ठिकाणी सिरियल्स, मराठी सिरियल्स, हिंदी सिरियल ज्या आहे, फॅमिली ड्रामा संध्याकाळी बघितल्या तरी बऱ्याच स्त्रिया जे रिपीट टेलिकास्ट त्याचा पुन्हा बघता. मग आईच जर घडी घडी तेच तेच बघते म्हटल्यावर मुलांना सुद्धा आपल्याकडूनच प्रेरणा मिळत असते. ते सुद्धा तेच तेच कार्टून पुन्हा पुन्हा बघत असतात आणि बऱ्याच घरांमध्ये दिवसभर टीव्ही सुरू असतो. तर असं न करता एकदा बघितलं, आपण करमणुकीचं साधन आहे, थोड्या वेळ बघितलं, एक सिरियल बघितल्या, 2 सिरियल बघितल्या की आता आपलं बघून झालं आणि बंद करायचं आहे किंवा मुलांना देऊन द्यायचं आहे थोड्या वेळ बघायला. तर मुलं सुद्धा की अर्ध्या तासानंतर, 1 तासानंतर तू पण बंद करायचं आहे हे त्यांना समजावून सांगायचं आहे. अशा प्रकारे सगळ्यांनी स्क्रीन टाइम जो आहे तो फिक्स ठेवायचा आहे आणि तो पाळायचा आहे. जास्त वेळ टीव्ही, मोबाईल बघितल्यामुळे बऱ्याचदा मुलांचा मेंदूची कार्यक्षमता जी आहे ती कमी होऊन जाते. यापेक्षा हे खेळ आहेत किंवा छंद आहेत याच्याकडे त्यांचं मन जे आहे ते वळवायचं आहे. 6वी जी शिस्त मुलांना लहानपणापासून लावायची आहे ती म्हणजे सहकार्याची. मदत करायची, एकमेकांना मदत करायची. मग ती घरामध्ये असो किंवा शाळेमध्ये असो किंवा बाहेर कुठे खेळाच्या मैदानावर असो, नेहमी एकमेकांना मदत करायची आहे, एकमेकांना सहकार्य करायचं आहे. हे लहानपणापासून आपण आपल्या वागण्यातून मुलांना ते शिकवायचं आहे की चल मी तुला मदत करते, मला मदत करतो का कामाला, असं त्याला विचारून त्याची मदत घ्यायची आहे. त्याला पाहिजे तेव्हा आपण मदत करायची आहे. शाळेमध्ये एखाद्या मित्रमैत्रिणीने पेन्सिल आणलं नाहीये, रबर आणलं नाहीये, कोणी टिफिन आणला नाहीये, तर मुलांना शेअर करायची, मदत करायची सवय लावायची आहे. पण आपल्या वस्तू काम झाल्यावर पुन्हा आठवण करून परत घेऊन यायच्या हे पण त्यांना समजावून सांगायचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना घरकामामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या कामांमध्ये मुलांची मदत घेऊ शकतात. जसे लहान मुलं आहेत तर आपले खेळणे आवरून ठेवणे, पसारा आवरून ठेवणे, कपड्यांच्या घड्या करणे, आपली रूम स्वच्छ करणे, बरेचसे कामं आहे, साफसफाई आहे, गार्डनिंग आहे, अशा कामांमध्ये आपण मुलांची मदत घेऊ शकतो. 7वा आणि शेवटचा मुद्दा आहे शिस्त लावण्याचा. तो म्हणजे खूप महत्वाचा आहे की एकमेकांचा आदर करायचा. घरात असो, बाहेर शाळेत असो, मैदानावर असो, कुठेही असो, आपण एकमेकांचा आदर करायचा लहानपणापासून मुलांना शिकवायचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिकवलं जातं की लहानांनी नेहमी मोठ्यांचा आदर करावा. पण मी म्हणेल लहान असो किंवा मोठा असो सगळ्यांनी एकमेकांचा आदर करावा. आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून काही ना काही शिकायला मिळत असतं, मग तो लहान असो किंवा मोठा असो, आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळत असते. खूप सारं प्रेम मिळत असतं, आदर मिळत असतो. तर त्याच्या बदल्यामध्ये आपण सुद्धा त्यांना आदर दिला पाहिजे. लहान मुलांशी आपण जसं वागतो ना, मुलं आपलंच अनुकरण करत असतात. जर आपल्याला त्यांच्याकडनं प्रेम, आपुलकी आणि रिस्पेक्ट पाहिजे असेल तर आपण सुद्धा लहान मुलांना प्रेम, आपुलकी, रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. त्यांच्या मतांचा आदर करा. जेव्हा आपण काही एखाद्या विषयावर चर्चा करत असेल तर त्यांना स्वतःचं मत मांडू देत जा. त्या विषयावर सुद्धा चर्चा करत जा, त्यांचं ऐकून घेत जा. तर अशा प्रकारे एकमेकांच्या मताचा, विचारांचा, एकमेकांचा आदर हा करायला लहानपणापासून मुलांना शिकवायचा आहे. तुम्हाला जर मुलगा असेल तर लहानपणापासूनच त्याला मुलींचा, स्त्रियांचा आदर करायला शिकवा आणि तुम्हाला जर मुलगी असेल तर लहानपणापासूनच तिला स्वतःचा आदर करायला शिकवा. आता शिस्त जी आहे ती काही
वही पेन पट्टी घेऊन शिकवण्यासारखी गोष्ट नाहीये। मुलांना शिस्त लावायची असेल तर पालकांनी आधी शिस्तीमध्ये राहणं गरजेचं आहे। आपण मुलांना आरडाओरडा करून शांत राहा हे शिकवणं फार चुकीचं आहे। मुलांना शांत राहा शिकवायचं असेल तर स्वतः शांत राहून शांतपणे ते समजावून सांगायचं आहे। नम्र व्हा शिकवायचं असेल तर हे नम्रतेने शिकवणं गरजेचं आहे। संताप करून आदळआपट करून आपण मुलांना चांगल्या सवयी शिकवू शकत नाही। चांगल्या सवयी शिकवायच्या असेल तर ते आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या व्यवहारातून मुलं आपोआप शिकत असतात। तर मुलांना चांगली शिस्त लावण्यासाठी पालकांना सुद्धा योग्य शिस्त असणं, चांगली शिस्त असणं खूप गरजेचं आहे। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।